तर आज आपण आपल्या इम्पल्सला बॅश प्लेट बनवणार आहोत. इम्पलला बॅश प्लेट येते ती आज बनवणार आहोत. तर बॅश प्लेट बघा, इथून खालून पूर्ण हे कवर होईल. बॅश प्लेट बनवण्याची व्हिडिओ चालू करतोय. तर चला आपण बॅश प्लेट बनवून घेऊया. बॅश प्लेटची प्रोसेस चालू करतो, तुम्हाला दाखवतो. तर बॅश प्लेट बनवायला एक पुठ्ठा घेतलाय मी. पुठ्ठ्याला बघा असं कट केलंय मी. ॲक्च्युली हा इथं मी लावून असं लावून बघू शकतो तुम्ही. असं लावून ही थोडी प्लेट अशी येणार आपली, अशी नॉर्मल कर्व लावून हा माप घेतलाय मी. आणि आता हाच माप ही प्लेट आणले मी, लोखंडाची प्लेट. तर ह्याच्यावर आपण हा असं माप घेऊन आपण याला कटिंग करूया. तर चला मी ग्राइंडर घेऊन कट करतो, तर तुम्हाला दाखवतो. तर ही बॅश प्लेटला मी मार्क केलेली आहे, जसं आपण तो पुठ्ठा कापला होता त्या हिशोबाने. तर ही मी आता कटिंग करून घेतो ग्राइंडरने. आपली बॅश प्लेट कट झाली, जसं आपण माप घेतला होता तसा. तर तुम्हाला दाखवतो. ही प्लेट कट झाली. आता ही ॲक्च्युली इथून आपल्याला इथून अशी कप करायला लागेल. इथून कप आणि मे बी इथून कप नाही होणार, एवढीच या दोन त्याचे कप होणार. ते आपण कर्व करून घेऊया आणि इथून बेंड होईल अशी. तर मी पहिले बेंड वगैरे करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली बॅश प्लेट फायनली आपली बॅश प्लेट रेडी झालेली आहे, तर तुम्हाला दाखवतो. परफेक्ट फिट होते, बघू शकता तुम्ही. बॅश प्लेट ॲक्च्युली ही तुम्ही मार्केटला घ्याल ऑनलाईन वगैरे तर 2,500 ते 3,000च्या आसपास आहे. तर ही मी घरीच बनवली. आता इथून थोडी वेल्ड करायला लागलं, वेल्डिंग करून इथून वेल्डिंग करून हिला आपण इथं होल मारायला लागते. आपल्याला होल करायला लागते. इथं होल आणि इथं एक ब्रॅकेट बनवून इथं 2 होल आणि ती फिट एलंकीने फिट करू आपण. तर हे डॅश प्लेटसाठी मी ब्रॅकेट बनवलं, कारण डॅश प्लेट आपल्याला माउंट करायसाठी ब्रॅकेटचा हा ब्रॅकेट येईल इथे. असं हा ब्रॅकेट इथे येईल. तसंच ब्रॅकेट इथे येईल. इथे वेल्ड करून डॅश प्लेट याच्यावर माउंट होईल. चला मी वेल्डिंग करून घेतो अगोदर.
वेल्डिंग झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर ही डॅश प्लेटसाठी आपण ब्रॅकेट वेल्ड केला आहे. त्याला थ्रेडिंग येतं. त्याची आपली डॅश प्लेट केला डॅशीला नेतो. 4 होल मारून नट बोल्ट कर. अशी 4 होल मारून नट बोल्टिंग करून टाकू. तर या बॅच प्लेटला मी पेंटिंगला आणलेली आहे. तर पहिली मी लांबी भरून घेतलेली आहे. लांबी भरल्यामुळे थोडा त्याला चांगला शेप येईल. तर चला बघूया पुढची प्रोसेस. लांबी पुट्टीनंतर आता प्लेटचा लुक बघा कसा दिसतोय, एकदम फिनिशिंगमध्ये आले. आता आपण पेंट करूया तिला. तर फायनली आपली बॅच प्लेट तयार झालेली आहे, पेंट होऊन आलेली आहे. आता तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवतो. ती रेड कलरमध्ये केलेली आहे, कारण आपली जी हिरो इम्पल्स मॉडिफाय करणार आहोत ती रेड कलर केलेलं आहे. त्याच्यामुळे याला पण रेड कलर, जेणेकरून ती चांगली उठून दिसेल. तर गाडी रिव्हील नाही करायची, पण गाडी पेंट झालेली आपली हिरो इम्पल्स. तर इथं आपल्याला ती माउंट करायची आहे. बघा इम्पल्सला पण रेड केलेली आहे. इम्पल्सची जी फायनल व्हिडिओ आहे ते तुम्हाला नंतर दाखवेन, तेव्हाच मी ती इम्पल्स तुम्हाला दाखवेन. पण आता ही इथं प्लेट मी माउंट करून घेतो. चला मी प्लेट पहिले माउंट करून घेतो आणि नंतर तुम्हाला प्लेट कशी दिसते हे दाखवतो. तर माउंट करण्यासाठी मी 4 अलंकी बोल्ट घेतलेले आहेत. चला मी माउंट करून घेतो. तर फायनली आपली बेस प्लेट माउंट झालेली आहे. तर हे 2 अलंकी आणि या खाली 2 अलंकी, या खाली 2 अलंकी, या 4 अलंकीवर माउंट केलेले आहे. तर तुम्ही बघू शकता कशी दिसते बेस प्लेट. एकदम ज्या 2,500-3,000 हजाराच्या बेसलेट असतात त्याच्यापेक्षा पण बेटर दिसते, कारण कलर रेड वगैरे केलेले आपण. तर हा फायनल लुक आहे.